वो सिर्फ परी नहीं, वो एक एक्ट्रेस भी है और एक नेत्री भी है। और मेरे समझ से मैं भी ऐसे समझती हूँ कि बिल्कुल आपके जैसे लोगों ने आना ही चाहिए राजनीति में, क्यों नहीं? Clap hands. So Mrinalji is like question marks on her face and what is Yashomati talking? But people who can express their heart should be in politics. Because reality lies there, and that is why I support what Mr. Awasthi is saying, that you should join politics. यहाँ पे आपके सबके मार्गदर्शक उपस्थित सम्मान्य सुनील रायसोनी जी, excellent, fantastic. Your group has come up so well, and the work that you are doing is, I have no words to express my gratitude towards your work. And very famous Mr. Manish Awasthi ji, thank you for introducing the student parliament over here, giving exposure to our students in this kind of November. सम्मान्य सचिन जी, सम्मान्य हमारे अमरावती के विनायक देशपांडे जी, यहाँ पे उपस्थित डॉक्टर विवेक वोरा जी, यहाँ पे उपस्थित मेजर जनरल माथुर जी, कमांडर भट्टाचार्य जी, I see one of my colleagues over here, Vijaya ji, she was the member of Women's Commission. Students, energy, staff, teaching staff, non-teaching staff, everybody. First and foremost, I would thank Mr. Soni ji for immediately giving me a photograph. So I was on stage and me and Mrinalji were over here, and Mr. Awasthi ji was talking and our photographs came to us. So that was so fast and so quick. And I think you have created a wonderful memory for all of us. And creating memories is what we should live for. Memories positive, absolute memories that will give us energy, that give us not only us, but to the society at large. आप लोगों से क्या बात करूँ ये मैं सोच रही थी, और मुझे एक कहानी याद आई है, और मैं बोलना चाहती हूँ। Inaugural session है, I say that it is inaugurated. Yes, yes. So when I say it is inaugurated, then फिर तो तालियां होनी चाहिए। We clap hands when we are happy, right? We clap hands when we pray also, right? So clapping hands is an action and is a way of showing your love and your gratitude to everything and everyone. And I think showing love and gratitude creates a lot of positivity in the atmosphere. So I said I remember the story which I would like to tell you all. एक जादूगर हुआ करता था, उसे हिप्नोटिज्म बहुत अच्छी तरह से आ गया था, और उस जादूगर के पास, आप सुन रहे हो? बच्चा पार्टी सुन रही है? So do I call it बच्चा पार्टी or do I call it youth? तो जवानी है और उसमें जादू बहुत होती है, तो सुनिए, आपस में बात करोगे तो मैं जो कहना चाह रही हूँ वो आपको नहीं पता चलेगा। मैंने कहा मुझे एक कहानी आपसे शेयर करनी है जो मैंने कभी पढ़ी थी, और वो ये कहानी है कि एक जादूगर था और उस जादूगर को हिप्नोटिज्म बहुत अच्छी तरीके से आ गया था, और वो जादूगर, उसके पास में बहुत सारी बकरियां थी, बहुत सारी बकरियां थी उसके पास में। तो वो जादूगर बकरियों को
ले जाता चराने के लिए, और वो चराता उनको जंगलों में और वापस घर ले आता, जो जहाँ वो रहता था वहाँ पे ले आता, और फिर उसमें से एक बकरी निकाल लेता और काट के खा लेता। ठीक है, यहाँ तक तो समझ में आ गया? हाँ या ना? तो वो बकरियां डरने लग गई, वो छिपने लग गई, और वो जादूगर का सारा समय वो बकरियों को ढूंढने में चला जाता था। फिर वो जादूगर सोचा कि मुझे तो सम्मोहन आता है, मुझे तो नॉट एज आर्ट। तो वो उन बकरियों के साथ में बैठा और उनको बोलने लग गया, अवस्थी साहब, अब बकरियां नहीं हो, किसी को बोला शेर हो, किसी को बोला बैल हो, किसी को बोला कैमल हो, किसी को बोला लोमड़ी हो, किसी को बोला और कुछ हो, अलग अलग नाम लेकर हर एक बकरी को वो सम्मोहन करता था, और हर एक बकरी को वो ये विश्वास दिलाता था कि भाई ये तू बकरी नहीं है, तू तो शेर है, तू बकरी नहीं है, तू तो लोमड़ी है, तू तो बकरी नहीं है, तू तो गाय है, तू तो बैल है, ये बकरी वगैरह। तो जब वो उन बकरियों को लेकर जाने लग गया, तो वो बकरियां तो इसी सम्मोहन में थी कि मैं तो शेर हूँ, मैं तो गाय हूँ, मैं तो बैल हूँ, मैं तो कैमल हूँ, मैं तो पैरट हूँ, और कुछ हूँ, मैं तो पक्षी हूँ, वगैरह वगैरह। और उनका डर खत्म हो गया, वो डरना भूल गए, और वो हिप्नोटाइज होते गए, और जो वो नहीं थे उसके ऊपर वो विश्वास करने लग गए। तो इसके फायदे भी होते हैं और तोटे भी होते हैं, लेकिन जब सम्मोहन होता है तब तोटे ज्यादा होते हैं, फायदे कम होते हैं। और जब वो जादूगर एक एक बकरी लेकर काटने लग गया, तो वो डरी नहीं, और वो मौका सबके ऊपर आ गया, और एक एक बकरी कटते गई, उनका नंबर कम होता गया, और उनको समझा ही नहीं। एक दिन उसमें से एक बकरी जाग उठी, और उसने फिर सबको जगाया और बोला कि भैया, अपन तो बकरियां ही हैं, अपने को कोई काट रहा है, और अपने को यदि कोई काट रहा है, अपने को कोई यदि तोड़ रहा है, अपने को कोई यदि धर्म और जाति के नाम के ऊपर यदि अपनी तोड़ फोड़ कर रहा है, तो ध्यान में आ जाओ, समझ में आ जाओ कि क्या है और क्या नहीं। इस देश में हम रहते हैं, इस देश का संविधान सबसे अहम है। किसने किसने संविधान पढ़ा है? हाथ ऊपर करिए। 1, 2, 8, 15 व्यासपीठावर कोणी कोणी संविधान वाचलेलं आहे. So out of how many students are here, you say? 1100. I can see only, say, about 50 people who raise their hands. Yes, not more than 50. We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic of India. Do we know the value of the students? हे विद्यार्थ्यांना विचारते आहे, याचा अर्थ आपल्याला माहिती आहे का? तुम्ही आम्ही एका देशामध्ये राहतो, आणि तुम्ही आम्ही जर आपण काय आहे हे विसरतो आहे, तर आपल्याला एक दिवस एखादा जादूगर येऊन हे सांगायचा प्रयत्न करेल की तुम्ही जे आहात ते नाही आहात, पण तुम्ही वेगळं काहीतरी आहात, आणि मग प्रत्येकाच्या घरावर ठकठक होईल, आणि ती ठकठक कोणाच्याही घरावर होऊ शकते. मला असं वाटतं कुठेतरी आपल्या देशामध्ये देखील या गोष्टी काही मोठ्या प्रमाणामध्ये हे सुरू आहे. विद्यार्थी आहात तुम्ही,
तुम्ही या देशाचं भविष्य आहात, तुम्ही या देशाचा नीव आहात आणि तुमची नीव जर पक्की नाही राहिली तर मग हा देश कधी ढासळून जाईल मला नहीं माहिती। अवस्थी साहब ने बोला कि पाकिस्तान की जो पार्लियामेंट है वो पार्लियामेंट अस्थिर रहती है और हमारे देश में विद्यार्थियों की पार्लियामेंट इतनी पक्की होती है। तो मायना ये है देश कल आपको चलाना है, तो कोई यदि आपको हिप्नोटाइज कर रहा होगा, कोई जादूगर यदि आपके ऊपर कुछ घुमा रहा होगा तो जानिए अस्तित्व में आ जाइए और बताइए कि नहीं, हम देश के नागरिक हैं, हम हिंदुस्तानी हैं, हम इस भारतवर्ष के कल के हम रक्षक हैं। हम दिन भर क्या करते हैं, हम लोगों ने दिन भर क्या करना चाहिए? सवेरे 5 बजे कौन उठता है? हाथ ऊपर करिए। Don't tell me. Really? पक्का? Please मुझे इनके नंबर दीजिए and I'm going to call up their parents and ask. Yes? Really? Okay. Then I feel my country is growing stronger if my youth are getting up at 5 o'clock in the morning and planning, and then again, see, I asked you why. मुझे एक बात बताओ, आप सवेरे उठने के बाद में जो अपने नहा धो के कपड़े पहनते हो, खुद आईना इस्त्री करते हो? Really? नहीं, कोई तो झूठ बोल रहा है। इस्त्री वाले का धंधा खत्म हो जाएगा यदि सब जन अपने हाथ से कर रहे होंगे तो। चलो कर रहे होंगे तो बहुत अच्छी बात है, खुद का काम खुद करना बहुत अच्छी बात होता है। और हमारी जिंदगी में जो आए उसके लिए 2 चीजें अच्छी कहना और अच्छी बोलना, ये भी बहुत बड़ी बात होती है। एक बच्चा था, एक गांव खेड़े का था और उसे पैसे कमाने की बहुत जरूरत थी, उसे पढ़ाई भी करनी थी और उसे पैसे भी कमाना था। तो वो कहीं तो भी उसने नौकरी ज्वाइन कर ली। एक दिन वो किसी एक गांव में गया और वो दुकानदार को कहा कि मला फोन करायचा आहे पण इथे कुठेतरी फोन नाही मला दिसत आहे। आता तर आपल्यापाशी मोबाईल आहे, किती जणांकडे मोबाईल आहे, किती जण रील बघतात? अरे हात खरे हात वर करा, किती जण रील बघतात, किती जण वेळ वाया घालवतात रील बघण्यामध्ये, किती जण रील बनवतात? तो मैं तो बनाती हूँ भैया रील, मुझे तो बनानी पड़ती है, मैं दिन भर जो काम करती हूँ वो तो मुझे लोगों को दिखाना पड़ता है कि हाँ मैं काम करती हूँ। लेकिन यहाँ पे कितना जन रील बनाते हैं? 10, 15, 20 लोग हैं। संविधान जितने लोगों ने पढ़ा है उससे कम लोग रील बना रहे हैं, ये अच्छी बात है, चलो अच्छी बात है। लेकिन मी जे सांगत होते ते आहे की एक तो मुलगा गाव खेड्यामध्ये होता आणि त्यांनी तो एका दुकानदाराकडे जातो आणि त्या दुकानदाराला तो म्हणतो की दादा मला फोन लावायचा आहे, आणि तो दुकानदार त्याला सांगतो की बेटा फोन 30 किलोमीटर दूर आहे। अशी अवस्था आपल्या देशाची होती की नव्हती? ते काय राहायचे, ते बॉक्सेस राहायचे, पीसीओ राहायचे, आणि ही जी गोष्ट आहे ही थोडीशी जुनी आहे म्हणून त्या गोष्टीमध्ये तो मुलगा पीसीओच्या शोधामध्ये होता। आता तर तुमच्यापाशी फोन आहे, रील बनवता, मला सांगताय 5 वाजता उठताय म्हणून, पण रील मध्ये भरपूर टाइम जातोय हे मला माहिती आहे, आणि जे पोरं रील बघतात ते सकाळी 5 वाजता उठतच नाही, ही फॅक्ट आहे। कारण एक वेळा रात्री झोपताना फोन हातात घेतला आणि रील बघत राहिली
तर रात्रीचे 2 आणि 3 कसे वाजतात ते माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती. पण आणि मागचा जो पिरियड गेला तो तर लॉकडाऊनचा गेला, हो ना. फिर लॉकडाउन में कितने लोगों ने रील देखे और कितने लोग सवेरे 5 बजे उठे. अच्छा, जो लोगों ने रील देखे वो लोग 5 बजे नहीं उठे, उन्होंने हाथ नीचे किया. और जो लोग 5 बजे उठे उन्होंने रील नहीं देखे. ये मैंने अभी मेरे आंखों से देखा. तर तो मुलगा त्या पीसीओ मध्ये जातो, नाही त्या दुकानात जातो आणि म्हणतो पीसीओ आहे का. तर तो दुकानदार म्हणतो नाही बाबा, 30 किलोमीटर दूर आहे. अशी काही अवस्था आपल्या देशाची काही वर्षापूर्वी होती. आता तर आपल्यापाशी आयफोन आहे. तत्कालीन त्या पिरियडमध्ये आयफोन नव्हते. राजीवजींनी सर्वात पहिला कम्प्युटर ज्या वेळेला आणलं त्यावेळेला फोन आणि टेलिव्हिजन आणि कम्प्युटर्स आपल्या देशामध्ये नव्हते. पण पीसीओ सुद्धा त्यावेळेला सुरू झाले होते आणि त्या पीसीओच्या शोधामध्ये तो मुलगा फिरत होता. तो दुकानदार म्हणतो की तू म्हणे मी खूप गरीब आहे, मला 30 किलोमीटर जाऊन मग मला फोन लावायचा आहे. तो मुलगा खूप गरजू आहे असं त्या दुकानदाराला लक्षात येतं आणि तो दुकानदार त्याला म्हणतो की बाबा तुला फार गरज आहे फोनची, तर तू माझा फोन वापर घे, पण पीसीओ नाही आहे, पण मला असं वाटतं तू खूप अस्वस्थ झालेला आहे आणि म्हणून तू माझा फोन वापर. तर तो दुकानदार त्या मुलाला तो फोन देतो. तो दुकानदार त्या मुलाला फोन दिल्यानंतर तो मुलगा फोन लावतो आणि तो एका आजीसोबत बोलत असतो आणि तो त्या आजीला हे म्हणत असतो की आजी तुम्ही ऐकताय का. काय मुली नाही ऐकताय का तुम्ही. तो ते दुकानदार त्याला फोन देतो. तो मुलगा फोन लावतो. तो फोन एका आजीला लागतो आणि तो मुलगा त्या आजीला हे म्हणत असतो की आजी मला फार कामाची गरज आहे, मला काम द्या ना. तर ती आजी त्याला म्हणते की बेटा 2 दिवस आधी तुझा फोन लावला असता, तूने यदि 2 दिन पहले फोन लगाया रहता तो तुझे मैं काम दे पाती, मी तुला काम दिलं असतं. पण माझ्याकडे खूप चांगला मुलगा आता लागलेला आहे आणि तो सगळं काम करतो आहे. तो मुलगा म्हणतो की आजी मी 200 रुपयाच्या कमी घेईन. तर तो म्हणतो की 200 रुपयाच्या कमी घेईन. ती आजी म्हणते की 200 रुपयाच्या कमी घेईन म्हणजे मी 100 रुपयातच काम करेल असं तो आजीला म्हणतो. पण तो आजी मी तुमची जास्तीचे कामं पण करेल. आजी म्हणते बेटा माझ्याकडे एक मुलगा जो आहे तो न सांगताच सगळं, तू तरी मला म्हणतोय मी जास्तीचे कामं करेल म्हणून तू मला थोडेसे पैसे कमी दे, पण तो मुलगा मी न सांगताच इतके कामं करतो आहे की मग आता त्याला मला काढायची इच्छा नाही आहे. तो मुलगा आजीला म्हणतो की आजी मी 50 रुपयातच काम करेल, मला खूप काम करायचं आहे, तू मला दे ना ते काम, मी सगळं काम तुझं करेल आणि मी दिवस रात्र तिथं राहील आणि फक्त 2 दिवस अभ्यासासाठी जाईल. ही आजी म्हणते नको रे बाबा, तो जो मुलगा माझ्याकडे काम करतो आहे तो खरोखर छान काम करतोय आणि 2 रुपये मला जास्त द्यावे लागले तरी चालेल, पण त्या ठिकाणी मला तोच मुलगा ठेवायचा आहे. आणि तो मुलगा मग फोन ठेवून येतो. तो दुकानदार हे सगळं कन्व्हर्सेशन ऐकत असतो. That shopkeeper is listening to all this conversation and he says, listen dear, if you want work, I have a vacancy in my shop. Please come and do work over here. तर तो म्हणतो नाही मला नाही तुमच्याकडे काम करायचं. तो जे मुलगा आजी म्हणत होती तो मीच आहे आणि मी खरोखर चांगलं काम करतो आहे का हे मी बघत होतो. माझ्या आजीने जे सांगितलं ती माझ्यावर खुश आहे की नाही हे मी बघत होतो. मला असं वाटतं विद्यार्थी जीवनामध्ये ॲज स्टुडंट्स ऑफ दिस कंट्री, ॲज फ्युचर ऑफ दिस कंट्री, वी शुड कीप डुईंग व्हॉट द बॉय डिड. त्या मुलांनी जे केलं ते आपण करत राहिलं पाहिजे की आपण जे काम करतो आहे ते परिपूर्ण आहे की नाही आहे. व्हॉट वी आर डुईंग, व्हॉट वी आर थिंकिंग,
what we are working, the way we are walking, the way we are going. We should all get into it retrospectively. आपण सातत्यानं आपलं परीक्षण करत राहिलं पाहिजे. आपण आपलं परीक्षण करत राहिलो तर कोणी आपल्याला हिप्नोटाईज करू शकणार नाही आणि आपण आपल्या देशाचे संरक्षण त्या ठिकाणी करून राहू. इथे फोर्सेसचे काही कमांडर्स आहेत, मेजर जनरल या ठिकाणी आलेले आहेत, इथे काही एम्बॅसिडर्स या ठिकाणी बसलेले आहेत आणि या देशाला बनवायसाठी खूप कष्ट लागलेले आहेत. या देशाचं संरक्षण करणं लेकरांनो हे तुमचं काम आहे. आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आवारामध्ये आपण आहोत आणि राष्ट्रसंतांनी सर्व धर्म समभाव आपल्याला शिकवला आहे. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, सबके लिए खुला है ये मंदिर हमारा. त्या महाराजांच्या समाधीच्या समोर राष्ट्रवंदना होते, वैदिक धर्माची प्रार्थना होते, मुस्लिम धर्मांची प्रार्थना होते, सिख धर्मांची प्रार्थना होते, बौद्ध धर्मांची प्रार्थना होते. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी आणि आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मीचाच हा देश आहे. या हिशोबानं आपण स्वतःचं रेट्रोस्पेक्शन, स्वतः सातत्यानं आपल्या देशाचं काय चाललंय, काय नाही चाललंय, माझ्या आयुष्यामध्ये मी काय करतोय हे बघत राहील आणि तसंच आपल्या स्वतःचं आणि आपल्या देशाचं संरक्षण करत राहील एवढी अपेक्षा तुम्हा लोकांकडनं करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.